ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतो आहोत रात्री 8 वाजता. आणि आत्ता चालू आहे आपला तो 15वा अध्याय. 15वा अध्याय हा कळस समजला जातो. संपूर्ण भगवद्गीतेचा कळस आहे तो. म्हणजे समजा संपूर्ण भगवद्गीतेचा अभ्यास करणं शक्य नसेल तर निदान 15वा अध्याय मुखोद्गत करावा, त्याच्यावर चिंतन करावं, त्याचा थोडा अभ्यास करावा असं म्हटलं जातं. कारण सगळ्याचं सार आहे त्याच्यामध्ये, तो आशयगर्भ आहे हे तर नक्कीच. बरं, संपूर्ण अध्यायसुद्धा जर का शक्य नसेल तर शेवटचे 4 श्लोक आहेत ते अतिशय महत्त्वाचे. 15व्या अध्यायातले शेवटचे 4 श्लोक हे गुह्य ज्ञान सांगणार आहेत. आज आपण तेच बघणार आहोत. 14 श्लोक झालेत आणि शेवटचे 6 श्लोक राहिलेत आणि त्याच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये सुद्धा पाहिलं, अनेक गोष्टी पाहतो. 15वा अध्याय सुरू केल्यापासून या परमेश्वराला, त्या पुरुषोत्तमाला कुठे शोधायचं. आणि पुरुषोत्तम हे त्याचं नाव नाही आहे बरं का, किंवा हे शरीराची स्थिती नाही आहे, तर ही परिपूर्ण अवस्था म्हणजे पुरुषोत्तम. मग या पुरुषोत्तमाला शोधायचं तरी कुठे कुठे शोधणार त्याला, त्याचेही पत्ते सांगतायत भगवंत. आणि आता तर आपल्याला अक्षरशः हाताला धरून त्या अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत नेऊन पोचवणार आहोत. पण त्याच्यापूर्वी आपण काय काय अभ्यासलं त्याची 1-2-3 मिनटामध्ये फक्त उजळणी करूया. म्हणजे तेव्हाही मी म्हटलं होतं की संपूर्ण सृष्टीमध्ये तो भरूनच राहिला आहे. तो कुठे स्पेसिफिक ठिकाणी आहे असं नाही आहे, सगळीकडे तो भरून राहिला आहे. म्हणजे आपण आधी विश्वरूप व्हायचं, या विश्वामध्ये त्या विश्वंभराला शोधायचं. कुठेही बघा ना, कुठलंही तुम्ही आलंबन घ्या किंवा कशामध्येही नजर केंद्रित करा, तिथे तोच दिसणार. तो हिमालयात आहे, तो धुळीच्या कणामध्ये आहे, तो डायनासोरमध्ये आहे, तो फुलपाखरामध्ये आहे, तो स्वैर अशा उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यामध्ये आहे आणि तितकाच तो संथ अशा गोगलगाईमध्ये सुद्धा आहे. म्हणजे इतका सगळीकडे भरून राहिलेला परमेश्वर आम्हाला बघता काय येत नाही, कारण आमच्या चर्मचक्षुने तो दिसत नाही. त्याच्यासाठी अंतश्चक्षु उघडायला पाहिजेत, ते ओपन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतर्मुख होण्यासाठी थोडा एकांतवासाची सवय करून घ्यायला पाहिजे. एकांतवास करूनसुद्धा त्याच्यामध्ये मौन साधता यायला पाहिजे. हळूहळू हे जमू शकेल. अंतर्मुख झालं की मन एकाग्र होतं. एकाग्र मनाची आकलन शक्ती वाढते आणि तो निश्चितपणाने तो प्राप्त होऊ शकतो. असा जर तो प्राप्त करून घ्यायचा असेल तर एवढंच आपण लक्षात ठेवूया, गुड सीइंग इज गॉड सीइंग. गुड म्हणजे सगळीकडे चांगलं बघायला शिकलो तर आपल्याला परमेश्वराचं दर्शन निश्चितच होणार आहे.
तो ज्ञानचक्षुनी दिसतो, तो चर्मचक्षुनी नाही दिसत आणि म्हणून तिथे पोकळ पांडित्य व्यर्थ आहे. पुस्तकी विद्वत्ता तिथे काहीच कामाची नाही. खूप पुस्तकं वाचलीत, खूप ग्रंथांचं अध्ययन केलं आहे, लेख लिहिलेले आहेत, व्याख्यानं दिली आहेत किंवा त्याच्यावर पदव्या मिळवल्या आहेत, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यासाठी ते आत्मज्ञान आतमध्येच पोचायला पाहिजे. आणि हे सगळं करणारा तोच आहे. बुद्धीलासुद्धा चैतन्य, बुद्धीलासुद्धा शक्ती पुरवणारा सुद्धा तोच आहे. आणि तो कुठे भेटेल? आता ह्या आपण 12, 13 आणि 14 श्लोकामध्ये त्याचं नक्की ठिकाणही पाहिलं होतं. भगवंत स्वतःच सांगतायत, यदादित्य गतं तेजो जगद भासयतेखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. आदित्याचं तेज आहे ते मीच आहे. पण आदित्याचं म्हटलेलं नाही आहे बरं का, आदित्यस्य म्हटलेलं नाही आहे, चंद्रमसहा म्हटलेलं नाही आहे, अग्नेहे म्हटलेलं नाही आहे. मग काय म्हटलेलं आहे? आदित्य गतम, म्हणजे आदित्याला प्राप्त झालेलं आहे, नंतर मिळालेलं आहे, ओरिजिनल नाही आहे. ते ओरिजिनल नाही आहे. म्हणून यत आदित्यगतं तेजो, आणि जे जगत भासयते खिलम, संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारं जरी आपल्याला सूर्याचं तेज मोठं वाटत असलं, महान वाटत असलं, प्रखर प्रभावी वाटत असलं, तरी ते मिळाले कोणी? विद्धी मामकम, माझंच आहे. यच्चंद्रमसी, चंद्राचं, यच्च अग्नव, ते सगळं माझंच तेज आहे. असं भगवंत परमेष्टीचं वर्णन करतात, समष्टीचं पण करतात. समष्टीमध्ये कुठे आहेत भगवंत? गाम आविश्यच भूतानी धारयामी अहम ओजसा. अहम गाम आविश्य, गा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी काय करतो? ओजसा, माझ्या तेजानी, भूतानी धारयामी, सगळी भूत मीच धारण करतो. धारण म्हणजे त्यांचं भरण पोषण करतो. मागे पण भगवंतांनी सांगितलंच होतं की आपल्याला योगक्षेम वहाम्यहम, योगक्षेम वाहणारे सुद्धा तेच आहे, धारण करणारे तेच आहेत. आणि बघा ना, कुणालाही ते उपाशी ठेवत नाही. प्रत्येकाचं पोट, म्हणजे ज्यांनी चोच दिली आहे तो चारा देतोच, नक्की देतो. आणि तो देणारा कोण आहे? तो परमेश्वर. रूपं वेगळी असतील, कुठल्या तरी रूपात ते भेटतात. उपाशी व्यक्तीला एखादी दानशूर व्यक्ती दान देते, तेव्हा त्या दानशूर व्यक्तीमध्ये तोच परमात्मा असतो. त्याला बुद्धी देणारा, त्याला ती कृती करायला प्रवृत्त करणारा तोच आहे. त्यामुळे हे सगळं गाम आविश्यच भूतानी धारयामी अहम ओजसा पुष्णामी, आणि सगळ्या औषधी वनस्पतीचं पोषण करणारा सुद्धा मीच आहे. औषधी आणि वनस्पती ह्याच्यातलाही अंतर जाणून घेतलं होतं. आणि सोमो भूत्वा रसात्मक, हेही जाणून घेतलं. सोमचे 2 अर्थ आहेत बरं का. सोमचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे चंद्र आहे आणि एक म्हणजे सोमवल्ली म्हणजे वनस्पती आहे. दोन्ही अर्थांनी तो पोषण करतो. चंद्राच्या प्रकाशातच औषधीचे गुणधर्म वाढतात. वैद्यसुद्धा पौर्णिमेला जास्त ते औषध देण्याचं, जास्त म्हणजे पौर्णिमेला औषध जास्त प्रभावी ठरतं असं त्यांचं एक विश्वास आहे, श्रद्धा आहे. असा तो सोम होतो. आणि आमच्या शरीरामध्ये, आमच्या म्हणजे माझ्या आणि तुमच्या नाही, सगळ्याच प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये सुद्धा तो आहे. तो कुठे आहे? तो वैश्वानर म्हणून तो काम करतो. आपल्याला जी कडकडून भूक लागते ना, तो वैश्वानर प्रज्वलित होतो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. मी 4 प्रकारचं अन्न पचवतो असं म्हटलेलं आहे. भगवंत परमेष्टीमध्ये आहेत, समष्टीमध्ये आहेत, व्यष्टीमध्ये आहेत. हे आपण 3ही श्लोकाच्या माध्यमातून खरं तर जाणून घेतलं होतं. आता आजचे जे श्लोक आहेत 14च्या पुढचे, म्हणजे 15, 16, 17, 18, 19, 20, बघू आता किती होत आहेत ते आपण बघूया. हे सगळं आहे ते भगवंतांचं स्टेज आहे, हे आपण बघतोय. आता पुढे काय म्हणतात भगवंत? आता तर अगदी एक्झॅक्ट पत्ता देतात. आत्तापर्यंत इकडे तिकडे तिकडे सांगत होते, सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, अग्नीमध्ये, पृथ्वीमध्ये, वनस्पतीमध्ये वगैरे सांगितलं. म्हणजे आत्तापर्यंत काय झालं सांगू का? आत्तापर्यंत झालं ते डिगिंग अराउंड द बुश. एखाद्या झाडाच्या भोवती खड्डा खणणं किंवा खुरपणं आपण ज्याला म्हणतो, ते आत्तापर्यंत झालं. आता अगदी मुळावर घाव घालत आहेत. आता अगदी आपल्याला तिथे नेऊन पोचवत आहेत. आत्तापर्यंत आपण कडेकडेने आलं म्हणत होतो. आता ते समिट आलेलं आहे, शेवटचं शिखरावरती आता आपल्याला नेत आहेत. आणि आता 15व्या अध्यायातला 15वा श्लोक इतका महत्त्वाचा आहे.
भगवंत म्हणतात, अहो कुठेही शोधू नका, मी तुमच्याच हृदयात आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेदविदेव चाहम. मी कुठे आहे? सर्वस्य हृदि सन्निविष्टः. अहम सर्वस्य हृदि सन्निविष्टः. हृदय म्हणजे हृद शब्द आहे आणि हृदय म्हणजे सप्तमी त्याची विभक्ती आहे, म्हणजे हृदयामध्ये, हृदयात काय केलेलं आहे मी? सन्निविष्ट. सम उपसर्ग किती लागलेत? 3 उपसर्ग लागले. सम, नी आणि वी. आणि धातू काय आहे? स्था धातू आहे. स्था म्हणजे राहणे. कुठे आहे? सम म्हणजे सम्यक रीतीने आहेत, नी म्हणजे निश्चयाने आहेत आणि वी म्हणजे विशेष रूपाने आहेत. कारण नाही तर त्या अंतःकरणाला, त्या हृदयाला काहीच अर्थ नाहीत. भगवंत आहे म्हणून ते हृदय धडधडते, म्हणून त्या छातीचे ठोके, हृदयाचे ठोके ऐकता येतात. पण ते आहेत म्हणून 3 उपसर्ग लावले. सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो. सम, नि, वि आणि ष्टो. ष्टो म्हणजे स्थाह आहे. खरा तर तो धातू आहे स्थाह आणि त्याचं झालेलं स्थो म्हणजे ते संधी नियमाप्रमाणे ष्टो झालेले. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. आणि भगवंत म्हणतात, मी हृदयात नुसताच राहत नाही आहे. हृदय, तुमचं हृदय हे माझं ऑफिस आहे, कार्यालय आहे. बघा, हां, कार्यालय आहे त्याचं. आणि त्यामुळे ऑफिसमध्ये जसं काम केलं जातं तसं भगवंत म्हणतात, मत्तहा, माझ्याकडनंच तुम्हाला जे जे पुरवलं जातं ना, मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च, माझ्याकडनंच ते काय स्मृती आहे, ज्ञान आहे किंवा अपोहन आहे, हे सगळं मीच तुम्हाला पुरवतो. आणि पुढे म्हणलेलं आहे, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. सगळ्या वेदांनी एकच निर्णय दिला, जाणण्यासारखं काय आहे तर ते आहे, ते आत्मज्ञान फक्त जाणण्यासारखं आहे. बाकी जाणू नका असं नाही आहे, पण एक ते जाणलं की तुम्हाला सगळं ज्ञान झालंच म्हणा. समजा, यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते, कस्मिन्नु भगवो विज्ञातम विज्ञात इति, असं उपनिषदातला प्रश्न आहे की जे जाणल्यावर सगळं जाणल्यासारखं होतं असं काय आहे? तर हेच आहे, असा तो आहे. आणि वेदांत कृत वेद विदेव चाहम. आता बघूया याचा अर्थ. तो कसा आहे? खरं म्हटलं तर तो कसा आहे? पुष्कळ वेळा बोललं आहे, पण तरी बोलल्याशिवाय राहवत नाही. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निरुपाधिक आहे, निर्विशेष आहे, सच्चिदानंद आहे, अगदी परमात्मा आहे. आणि कुठे आहे? ब्रह्मदेवापासनं मुंगीपर्यंत सगळ्या प्राणीमात्रांच्या बुद्धिगुहेमध्ये तो क्षेत्रज्ञ रूपाने राहतो. आणि असंही म्हटलं आहे, त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये तो शिरला. तत्सृष्ट्वा तस्तदेव अनुप्राविशत, त्याच्यातच तो शिरला असंही म्हटलेलं आहे. याचाच अर्थ क्षेत्रज्ञ पाहिलं होतं ना आपण 13व्या अध्यायात, तो आणि हा परमात्मा खरं म्हटलं तर एकच आहे. त्या दोघांमध्ये अभेदत्व आहे, एकत्व आहे. तेव्हाही आपण पाहिलं होतं नाही का, क्षेत्रज्ञैचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सगळ्या क्षेत्रामध्ये मी जो आहे क्षेत्रज्ञ तो तू ओळख. आणि इथे आता सेम तसंच म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. तोच क्षेत्रज्ञ आहे, तोच परमात्मा आहे. आणि सगळे जीव मात्र हे खरं तर माझंच स्वरूप असल्यामुळे त्यांच्याकडे पाहताना तुम्हीसुद्धा काय करा, असं भगवंत आपल्याला सांगताय. तुम्ही काय करा, प्रत्येकाकडे ईश्वर भावाने पहा. सगळ्यांच्यामध्ये मीच आहे ना, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीकडे पाहताना, वस्तूकडे पाहताना, प्राण्याकडे पाहताना त्याच्यातला ईश्वर भाव जाणून घ्या. हेही आम्हाला पटतं, हेही पटतं आहे आम्हाला. पण आम्ही म्हणतो सगळीकडे परमेश्वर आहे हे पटतं आहे, पण माझ्या शेजाऱ्यामध्ये नाही आहे, माझ्या सुनेमध्ये नाही आहे, माझ्या नणंदेमध्ये नाही आहे. कशाला? अहो त्यांच्यामध्ये पण आहे. तुमच्या शत्रू जरी एखादा असला त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वरच आहे, तोच ईश्वर भाव बघायला पाहिजे असं आहे. त्यामुळे सगळीकडे ईश्वर भावाने पाहावं. म्हणजेच ईश्वर म्हणजे लगेच नमस्कार करा असा अर्थ नाही आहे त्याचा, पण निदान शुद्ध, पवित्र, उदात्त भाव तरी असावा. शेवटी काय आहे, सर्वाभूती परमेश्वरच आहे. कुणाकडेही बघा, शेवटी सगळीकडे परमेश्वरच आहे. त्याचीच विभूती आहे, त्याचंच सामर्थ्य आहे, त्याचाच महिमा सगळीकडे आहे.
आणि सगळ्या विविध रूपांनी नटलेला तोच नटला आहे. मग त्याची श्रद्धेने भक्तिभावाने पूजा सेवा उपासना केली तर हळूहळू तीसुद्धा सवय लावून घ्यायची. त्याची भक्ती उपासना करण्याची सवय लावून घेतली तर हळूहळू काय होतं, आपल्यामध्ये जे उफाळणारे रागद्वेष आहे, कामक्रोध आहे, विकार आहे, यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. आणि कमी झाला की मग त्याचं वैषम्य वाटत नाही. प्रत्येक प्रसंगाचा आनंद प्रसाद बुद्धीने घ्यायचा आहे. जे मला मिळतं आहे तो सगळा प्रसादच आहे. एखाद दिवशी काहीतरी चांगलं, मला एखादा पुरस्कार मिळाला, बक्षीस मिळालं, खायला प्यायला चांगलं मिळालं, एखादी भेटवस्तू मिळाली, काही माझ्या मनासारखं घडलं की मला आनंद होतो. ती परमेश्वराचीच कृपा आहे, त्याच्यात तुझं क्रेडिट काही नाही. पण एखाद दिवशी असं होत नाही ना. एखाद दिवशी सगळ्या गोष्टी बिघडतच जातात, काहीच कामं मनासारखी होत नाहीत, दुःखच वाट्याला येतं, कोणीतरी अपमानच करतं, ठरवलेली कामंसुद्धा होत नाहीत. ही संकट आहेत, ही दुःख आहेत, हा सुद्धा त्याचाच प्रसाद आहे. त्यामुळे सगळं त्याचंच आहे. किंवा व्याधी, एखादा रोग होतो, मलाच का झाला असं काही म्हणायचं नाही, त्याचा प्रसाद आहे. त्याला वाटलं असेल हा रोग पेलण्यासाठी, हे संकट, हे दुःख, व्याधी पेलण्यासाठी तूच योग्य आहे, म्हणून त्याने तुझ्याकडे ते दिलं. प्रत्येक गोष्ट त्याचा प्रसाद म्हणून जर का स्वीकार केला तर मग कशाचंही दुःख होणार नाही, कशाचंच दुःख होणार नाही. त्यानेच दिलं ना. गम जिसने दिए वो ही गम दूर करेगा. दुनिया में है हम आए हैं तो जीना ही पडेगा. जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा. आलोयत ना, जन्माला आलोयत ना, मनुष्य जन्माला. मग कुणीतरी सुटलाय का या दुःखाच्या मार्गातनं? जगी सर्व सुखी असा कोण आहे? नाही आहे ना. मग सहन करा, आणि सहनच करायचं तर आनंदाने सहन करा. म्हणजे आपल्यालाही त्रास कमी आणि इतरांनाही कमी. हसत तोच आहे ना. गम जिसने दिए है वही गम दूर करेगा. दुनिया में है हम आए हैं तो जीना ही पडेगा. जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा. प्यायचंच आहे, मग हसत प्या ना, कशाला रडायचे? मलाच काय संकट, माझ्याच वाट्याला मीच दुर्दैवी, मीच कमनशिबी म्हणू नका. मग ही एक सवय लागते. जितकं तुम्ही त्याच्या जवळ जाल, प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकार करायची सवयच लागते. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदति नंदति नंदत्येव. आनंदच होतो, फक्त आनंद होतो. कशाचंही दुःखच वाटत नाही, कारण जे आहे तो परमेश्वरी प्रसाद आहे. आणि मग मनाला संतुलन लाभतं. मन असं दोलायमान होत नाही, जरा अतिशयच आनंदी आणि उद्या अगदीच दुःखी असं काही नाही. मन संतुलित राहतं, चित्तशुद्धी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतर्मुख होतं. आपल्याला आत डोकवायची सवय लागते, आणि मग आत डोकवायची सवय लागल्यावर एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढली की मनामधला सत्वगुण जास्त प्रकर्षाने प्रबळ होतो, आणि मग दैवी संपत्तीचा परम उत्कर्ष होतो. पुढचाच अध्याय आपण बघणार आहोत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण हे दैवी गुण माझ्यात यायला पाहिजे असेल तर हळूहळू एक पावलांनी का होईना तिथपर्यंत पोचायचे. आणि मग लक्षातच ठेवायचे ना, हे आपण लक्षातच ठेवूया. म्हणजे बघा, आता रस्त्याने आपण जात असतो. तुम्ही कशाने, गाडीने, कारने जात असाल, स्कूटरने जात असाल, बसने जात असाल, रिक्षाने किंवा पायी जात असाल. सिग्नल लागतो, आपल्याला कुठेतरी घाईघाईने जायचं असतं, आणि तेवढ्यात अगदी आपली गाडी तिथपर्यंत येते आणि नेमका लाल सिग्नल लागतो. काही लोक म्हणतात की काय नेमकं किती 2 मिनटं उशीर होतो. पण तो थोडं थांबा, फक्त 2च मिनटं थांबायचे. लाल सिग्नल आहे, तो ग्रीन होणार आहे, नक्की होणार आहे, हिरवा होणार आहे, मग तुम्हाला जायला मिळणार आहे. जीवनात सुद्धा असंच आहे बरं का. दुःख थोडी सहन करायला शिका. लगेच आकांड तांडव, त्याचं आक्रस्ताळेपणा करून काहीच त्याच्यातनं निष्पन्न होत नाही. मग थोडी दुःख सहन केली की पुढच्या वळणावर सुख भेटणारच आहे. इथे पलीकडे आहो, जरा असं वळण घ्या, पलीकडे सुख तुमची वाट बघते. आहेच आहे, नक्की आहे, आणि 100% आहे. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. हे तर माहितीच आहे आपल्याला. मग आता ही दैवी संपत्तीचा उत्कर्ष झाला की हळूहळू आपल्याला कळायला लागतं मी कोण आहे, मीचा शोध लागतो. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, किंवा सर्वम खल्विदम ब्रह्मा,
सगळीकडे ते ब्रह्मच भरून राहिलेलं आहे. आणि अशा वेळेला गुरुकृपासुद्धा लाभते आणि मग आपल्या वाटचालीला वेग येतो. मार्गक्रमणा चालूच आहे, हळूहळू चालू आहे, पण आता त्याला वेग येतो. आणि मग तिथे काय आहे, तिथे पोचल्यावर तिथे फक्त स्पष्ट ज्ञान आहे आणि तिथे स्मृती आहे. आता जो शब्द आला ना, म्हणून मी एवढं बोलले, स्मृती या शब्दापर्यंत आपल्याला पोचाय. तिथे स्मृती असते. आणि स्मृती म्हणजे काय आहे बघा. कशाची स्मृती? आपण व्यवहारातली स्मृती नाही. चष्मा कुठे ठेवला आणि हे कुठे ठेवलं, कागदपत्र, किल्ल्या कुठे ठेवलं, ही स्मृती नाही आहे. स्मृती म्हणजे मी ब्रह्म आहे ही स्मृती. माहिती होतं आपल्याला जन्माला आलो तेव्हा हे घेऊनच आलो होतो की अहम ब्रह्मास्मी, सोहम सोहम. पण जसं आम्हाला त्या मलिनतेचा स्पर्श झाला तेव्हापासून आम्ही म्हणायला लागलो कोहम कोहम. माहिती आहे मला सोहम, पण एवढ्या भानगडी झाल्यात, एवढे त्याच्यावर लेप बसलेत, एवढ्या उपाधी आहेत आणि म्हणून मला विस्मरण झालं होतं मी कोण आहे कोण आहे, शोधते. आता इथे पोचल्यावर कळतं सोहम, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे इथे स्मृती आली. आणि शेवटीसुद्धा अर्जुन हेच म्हणतो बरं का, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. तुझ्या कृपेमुळे माझी स्मृती परत आली आहे, म्हणजे मी कोण ह्याचं मला भान आलेलं आहे. आता वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो हे पण बघणार आहोत. सगळ्या शास्त्रांचा निर्णय एकच आहे, जाणण्यासारखी एकच गोष्ट आहे, अहम एव वेद्यः. वेद्य कर्मणी भूतकाळ कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण कविधावी असं त्याचं म्हटलेलं आहे. जाणण्यायोग्य, वेद्य म्हणजे जाणण्यायोग्य, गुह्य म्हणजे लपवण्यासारखं, किंवा आपण काय म्हणतो कृत्य, कार्य, पेय, गेय असं म्हणतो ना, स्तुत्य, हे सगळे म्हणजे करण्याला योग्य. मग हा काय म्हणतात, अहम एव वेद्यो, मीच पारमार्थिक स्वरूप जाणणं हेच तर आयुष्याचं परम कर्तव्य आहे किंवा प्रयोजन आहे. आणि उपनिषदामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे. कठोपनिषदामध्ये यमराजांनी नचिकेताला जो उपदेश केला आहे ना, त्याच्यातसुद्धा हेच सांगितलं आहे, सर्वे वेदा यत्पदम आमनंती तपांसी सर्वाणी च यद वदंती यदिच्छन्तो ब्रह्मचर्यां चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. गीतेपेक्षा थोडासा वेगळा श्लोक आहे, पण हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता स्मृती तर कळली आम्हाला, स्मृती कळली की मी कोण आहे ह्याचं भान येणं ही स्मृती आहे. ज्ञान काय आहे? हेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपण आपल्याला पाहायला शिकायला पाहिजे. तुम्ही म्हणाल रोजच बघतो आरशामध्ये, तो नाही, तो आरसा नाही आहे. आतला आरसा स्वच्छ करायचा आणि त्याच्यामध्ये आपलंच बिंब पाहायचे, प्रतिबिंब पाहायचे, म्हणजे स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. आता अपोहन म्हणजे काय? अप बघा, आता ह्याचं व्याकरणसुद्धा बघूया. अप म्हणजे खाली, अप म्हणजे कमी. आपण अप म्हणतो ना, तसं इथे अप आहे आणि उह नाही, वह धातू आहे. अपोहनम, वहचं उह झालेलं आहे. अपोहनम म्हणजे काय बघूया आता. अपोहनम म्हणजे विस्मृती किंवा संशय, विपर्यय, या सगळ्या गोष्टींना अपोहन म्हटलेलं आहे. पण तेही आवश्यक आहे बरं का, तेही आवश्यकच आहे. म्हणजे कसं सांगू का, स्मरणशक्ती तर उत्तम लक्षण आहे ज्ञानाचं, हे खरी गोष्ट असली तरी विस्मृतीसुद्धा आवश्यक आहे. आत्तापर्यंत आयुष्याच्या एवढ्या वर्षामध्ये किती व्यक्ती भेटल्या, किती प्रसंग, किती घटना घडल्या, एवढ्या सगळ्या जर का मेंदूत राहिल्या असत्या तर किती गोंधळ माजला असतं. बरंचसं आपण विसरतो, हे चांगलं आहे. विसरतो, त्यामुळे नवीन गोष्टी एंटर करायला, नवीन गोष्टी साठवायला थोडा वाव मिळतो. त्यामुळे अपोहनंच हे सुद्धा अतिशय महत्त्वाचंच आहे. आणि हे सगळं म्हणजे सांगत असताना भगवंत म्हणत आहेत, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त. मत्त म्हणजे माझ्यापासूनच. स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. मी कसा आहे? वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो. वेदांनीच जाणून घेण्यासारखा असा मी आहे. आणि म्हणून तर वेदांतशास्त्र जे आहे ते माझंच रूप आहे, माझंच स्वरूप आहे.
वेदांताचा विषय तरी काय, मीच आहे. स्वरूपही मीच आहे, विषयही मीच आहे, आणि ते गुह्य रहस्य जाणणारासुद्धा मीच आहे. वेदैश्च सर्वै अहमेव वेद्यो, मीच जाणण्यासारखं आहे. म्हणून तर वेदाला आदराने वेद भगवान म्हणतात. वेद भगवान म्हटलेलं आहे. किंवा असंही म्हटलेलं आहे, किंवा भगवंतांचं जे नाव आहे ना, कृष्णाचं जे नाव आहे गोविंद, ते आपल्याला माहिती आहे, गायी पाळणारा, गायीचं पालन करणारा, गोपाल, गोविंद अशी त्याची नावं आहेत. पण गोचा आणखीन एक अर्थ आहे, तो म्हणजे वेद. गो म्हणजे अनेक अर्थ आहेत. गो म्हणजे पृथ्वी आहे, गो म्हणजे इंद्रिय आहे, गो म्हणजे वेद आहे, गो म्हणजे गाय आहे. इथे गोविंद जे म्हटले, गोभिही वेदांत वाक्यही विंदते इथे गोविंद. हा वेदांत वाक्याचा अभ्यास करून जो प्राप्त होतो तोच गोविंद आहे. किती अर्थ आहेत बघा एका गोविंदाचे. आणखीन सांगू का याच्याबद्दल? गोस्वामी म्हणतो आपण. गोस्वामी म्हणजे मला लहानपणी वाटायचं की गाईचा मालक, गोस्वामी असं नाही आहे. गो म्हणजे वेदांवर ज्याचं प्रभुत्व आहे, किंवा वेद ज्यांनी आत्मसात केले, वेद ज्याच्या अंगामध्ये मुरलेत, तो गोस्वामी किंवा गोसावी आपण म्हणतो. ते सुद्धा आचार्य ही सुद्धा विभूती आहे ना, हे सगळी विभूती आहे. आणि सगळीकडे हेच सांगितलं, शेवटी काय आहे, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या. आचार्य म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. आता बघा, हे सगळं सांगताना आत्तापर्यंत पुष्कळ बोललो नाही का आपण? किती बोलतोच, 2-2.5 वर्ष झाली बोलतोय. अजून संपलं नाही, पण आता मुळापर्यंत आलं. आजूबाजूला नाही, आता डिगिंग अराउंड द बुश नाही, आता एकदम मुळावरच घाव घातला आहे. मी कुठे? सगळ्यांच्या हृदयात आहे. आता बाकीचं सगळं सोडून द्यायचं बरं का. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे बरं का, मनाच्या श्लोकात सुद्धा सांगितलं, किंवा हा अध्यात्मातला एक सिद्धांतच आहे. एक श्लोक असा आहे, महावाक्य तत्वादिके पंचकरणे. महावाक्य, 4 महावाक्य, 4 वेदांशी तत्व आहेत, आणि पंचीकरण सांगितलेले. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे खुणे पावती संत संगे विवरणे. आता हे सगळं जरी असलं तरी खुणेने सांगितलं जातं. परमात्मा कुठे आहे हे असं कुणी कुणाला सांगू शकत नाही, पण त्याच्या आजूबाजूचं सांगू शकतात. आपले गुरुसुद्धा आपल्याला त्या उमऱ्यापर्यंत नेतात, पण तिथे पुढची वाटचाल आपल्यालाच करायची, कारण ते कसं आहे, स्वसंवेद्य आहे. मग आता आजूबाजूच्या खुणा सांगतात बरं का. आणि म्हणून म्हणलेलं आहे, द्वितीयेसी संकेत जो दा विजेतो तया सांडुनी चंद्रमाभा विजेतो. चंद्र पाहायचा असला तर चंद्र पाहण्यासाठी आपण सांगतो ना, की इकडे बघतो ते झाड दिसतंय ना वरतून, तिकडनं त्याची वरतून 3री फांदी आणि 2री त्याच्यामधनं बघ, म्हणजे ती एक कोर दिसते. द्वितीयेची कोर असते ना, ती सहजासहजी दिसत नाही बरं का. द्वितीयेची अमावस्येनंतर प्रतिपदेला तो चंद्र सापडतच नाही, फार शोधावा लागतो. द्वितीयेचा थोडासा दिसतो, एक बारीक रेख दिसते, पण ती सगळ्यांना दिसत नाही. मग दुसऱ्या कुणाला दाखवायची असली तर असं सांगायचं की ती बघ तिकडे, फांदीवरनं तो चंद्र दाखवायचा. आधी फांदी दिसते का, ते आंब्याचं झाड दिसते का, ते मोठं झाड दिसते का, त्याच्या वरच्या 3ऱ्या फांदीच्या खाली बघ एक रेख दिसते, तोच चंद्र आहे. म्हणजे आता हे सगळं सांगत असताना त्याला म्हटलेलं आहे अध्यात्माच्या भाषेमध्ये शाखा चंद्र न्याय. मुद्दामच मी सांगते की आपल्या ह्या टर्मिनॉलॉजीशी आपली ओळख व्हावी. शाखा चंद्र न्याय, शाखेवरनं चंद्र ओळखायचं आहे. मग आता ही चंद्राची कोर दाखवण्यासाठी जशी फांदी शोधावी लागते, त्याप्रमाणेच भगवंतांचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी आता इतकी विशेषणं, इतक्या उपाधी, इतकं त्याला सांगितलं आहे. वेदैश्च सर्वै अहमेव वेद्यो. मी कसं आहे, वेदांतकृत, वेदवित. अहम मीच आहे सगळं. वेदांतकृत मीच आहे, वेदवित मीच आहे, वेद्य मीच आहे, सगळं मीच आहे. आता ही सगळी विशेषणं सांगून आता आपल्याला खरं ज्ञान झालेलं आहे. खरं म्हटलं तर तरी अजून शाब्दिकच आहे, पण निदान आपल्याला आता योग्य रस्ता, योग्य मार्ग, योग्य ठिकाण तरी कळलेलं आहे. मग आता भगवंत पुढे म्हणतात, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. द्वाविमौ शब्द काय आहे, द्वौ, 2 आहेत ना, इमौ हे सर्वनाम आहे. द्वौ इमौ पुरुषौ लोके, अस्मिन् लोके द्वौ इमौ द्वौ पुरुषौ, 2 पुरुष आहेत.
आणि त्याची लगेच नावं सांगितली. क्षरश्च अक्षरश्च. क्षरश्च अक्षर एवच. एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे. झालं, सांगून झालं. दोन पुरुष आहेत, एक क्षर आहे. क्षर आणि मग क्षर कशाला म्हणलं? क्षर सर्वाणी भूतानी. सगळं जे दृश्य विश्व आहे ना ते सगळं क्षर आहे. हे तर आपण पुष्कळ वेळा बोललो. जे दिसतंय ते नाशिवंत आहे, ते कधी ना कधीतरी संपणार आहे. यद दृष्टम तद नष्टम, हेही आपल्याला माहिती. मग आता अक्षर कशाला म्हटलेलं आहे? कूटस्थो अक्षर उच्यते. कूटस्थाला अक्षर म्हटलेलं आहे. समजते? दोन पुरुषांचं वर्णन आहे. आता बघा, सृष्टी निर्मितीमध्ये कुठेही निर्मिती म्हटलं की दोन घटक लागतात. एक आहे तो जड घटक लागतो आणि एक आहे तो चैतन्य स्वरूप लागतो. माहिती आहे आपल्याला. किंवा प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा सांगितलं आहे, त्याला प्राण आणि रई म्हटलेलं आहे. प्राण आणि रई. आपलं शरीर आहे हे क्षर आहे, संपणार आहे, पण त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते टिकणार आहे. आणि त्या चैतन्यामुळेच आपण हलतोय, बोलतोय, चालतोय, डोलतोय, रिस्पॉन्स देतोय. हे सगळं आपण करतोय ते चैतन्यामुळे. म्हणजे दोन गोष्टी तर नक्की आहे. एक क्षर आहे, एक अक्षर आहे. आता त्या अक्षराला म्हटलेलं आहे कूटस्थ. काय म्हटलेलं आहे तेही बघूया. म्हणजे आता क्षर काय काय आहे? शरीर तर क्षर आहे, संपणार आहे. कितीही तुम्ही टिकवून ठेवायचा प्रयत्न केलात, शरीर टिकणार नाही, कारण ते जड आहे, संपणार आहे. काय काय आहे त्याच्यामध्ये? कार्यरूप अशी पंचमहाभूत आहेत, पंचविषय आहेत, सगळी स्थूल शरीर आहेत, ही क्षर आहेत. शरीर म्हणजे हे नाही बरं का. अगदी पर्वत, डोंगर, नद्या, वृक्ष, वेली, किडा, मुंगी, हे सगळी शरीरच आहेत. ही सगळी क्षर आहेत, नाशवान आहेत. मात्र त्यांना हलवणारा, चालवणारा, चैतन्य पुरवणारा तो मात्र अक्षर आहे. समजते? क्षर आणि अक्षर याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. या सगळ्याच्या फ्युजनमधनंच ही सगळी सृष्टी निर्मिती झालेली आहे. पण जे चैतन्य आहे ना तोच कूटस्थ आहे, तोच अविनाशी आहे. 12व्या अध्यायामध्ये एकदा गेला होता कूटस्थ. कूट म्हणजे ऐरण. कूट म्हणजे ऐरण. आणि ऐरण जशी स्थिर राहते, त्याच्यावर तुम्ही सोनं ठेवलं का ॲल्युमिनियम ठेवलं का लोखंड ठेवलं, त्याचा ऐरणीला काही फरक पडत नाही. तसा हा चैतन्य उपाधीमुळे बदलत नाही. चैतन्य तेच आहे. मग काळा माणूस आहे का गोरा आहे का उंच आहे का बुटका आहे का मुंगी आहे का हत्ती आहे, याने चैतन्याला फरक पडत नाही. म्हणून तो कूटस्थ आहे आणि तो अविनाशी आहे, तो अक्षर आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच. क्षर सर्वाणी भूतानी. त्यामुळे ह्या सगळी भूत मात्र आहेत ही क्षर आहेत. एवढंच या श्लोकामध्ये सांगितलं. आता पुढचा श्लोक आणखीन महत्त्वाचा आहे, कारण आता तो 17वा श्लोक आहे ना. 17, 18, 19, 20 हे 4 श्लोक तर अतिशयच महत्त्वाचे. आता क्षर अक्षर आम्हाला कळलं. एक नाशिवंत आहे आणि एक अविनाशी आहे. आता आणखीन तिसरंच काहीतरी सांगतायत भगवंत, पण तेच सत्य आहे, तेच गुह्य ज्ञान आहे. भगवंत आता म्हणताय उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्य व्यय ईश्वरः. आता इथे तू वापरले अव्यय. उत्तमस् पुरुषस्तु अन्यः. तू अन्यः, तू म्हणजे परंतु. हे तुम्हाला कळलं, क्षर अक्षर कळलं. परंतु उत्तम पुरुष आणखीन वेगळाच आहे, ह्याच्यात नाही आहे. उत्तम पुरुषस्तु अन्यः आणि त्याला म्हटलेलं आहे परमात्मा इति उदाहृतः. परमात्मा असं त्याला म्हटलं जातं. उदाहृतः म्हणजे असा उच्चार केला जातो त्याला, असं त्याच्याविषयी असं म्हटलं जातं. आणि तो परमात्मा कसा? यो लोकत्रयम आविश्य. गामाविश्य पाहिलं होतं की नाही, तसाच हा आविश्य आहे. पण कशाला व्यापून राहिला आहे तो? लोकत्रयम, त्रैलोक्याला व्यापून राहिलेला आहे. बिभर्ती अव्ययः ईश्वरः. बिभर्ती म्हणजे धारण करतो. मगाशी सुद्धा धारयामी म्हटलं होतं, आता इथे बिभर्ती म्हणजे धारण करतो असाच अर्थ आहे. म्हणजे तो कसा आहे? आता उत्तम पुरुष म्हटलेलं आहे. उत्तम शब्दसुद्धा एक एक शब्द बघायचा झाला ना तर काय मजा येते त्याच्यात. तम, तम केव्हा वापरतो आपण? म्हणजे अगदी अत्युत्तम असं म्हणतो आपण, किंवा उच्चतम, न्यूनतम म्हणतो ना आपण. तम म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. गुड, बेटर, बेस्ट मधला जो बेस्ट आहे तो तम आहे. आणि उद म्हणजे वरती. आता वरती जाणाऱ्यातल्या उत्तम म्हणजे उत्तम. आणि त्याला सर्वोत्तम लावा, त्याला अत्युत्तम लावा, काही तुम्ही लावा त्याला. इथे लावलं आहे पुरुषोत्तम.
आता हा जो अत्युत्तम आहे, जो सर्वोत्कृष्ट आहे, जो परिपूर्ण आहे, तो कसा आहे? देश काल वस्तू परिच्छेद शून्य. नाहीच आहे, तिथे भेद नाही आहे, तिथे तुकडे नाही आहेत. आपले तुकडे आहेत. मी भारतात आहे, हा अमेरिकेत आहे, तो न्यूझीलंडला आहे. तुकडे आहेत आपले, कालाचे तुकडे आहेत, देशाचे तुकडे आहेत, वस्तूचे तुकडे आहेत. तो नाही, तो इथे जेवढा आहे तेवढाच तिकडे पण आहेत. जिथे निर्जन प्रदेशामध्ये सुद्धा तोच आहे. जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला, चराचरा रंगविसी रंग तुझा कोणता रे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. जिथे मनुष्य वस्ती नाही तिथेही तो आहेच आहे. असं नाही म्हणत आता इथे मला बोर होतं आहे, कोणीच नाही आहे बोलायला. नाही 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 नाही, तो सगळीकडे आहे. त्यामुळे सगळ्यामध्ये तो देश काल वस्तू परिच्छेद शून्य. त्याला कुठल्या मर्यादा नाही आहेत. आम्हाला जरा तरी व्हिजा काढायला लागतो, पासपोर्टशिवाय आम्हाला जाता येत नाही. हा कुठेही जाऊ शकतो. ह्याला मर्यादा नाही आहेत, ह्याला सीमा नाही आहेत, ह्याला बाउंड्रीज नाही आहेत. तो क्षर अक्षर किंवा कारण आणि कार्य याच्यापेक्षा भिन्न आहे. बघा, कार्य आणि कारण आपल्याला दिसतंय ना, सगळं जे विश्व ते सगळं कार्य आहे आणि तो आहे तो कारण आहे. आपण त्याच्याही पलीकडे, हा कार्य कारणाच्याही पलीकडे आहे. आणि त्या कार्य कसं असतं? दृष्टिगोचर आहे, नामरूपात्मक आहे. आणि कारण सूक्ष्म असतं, बीजस्वरूप असतं, अव्यक्त असतं. पण तो सगळ्याच्याही अतीत आहे, सगळ्याच्या अतीत आहे. धर्म अधर्म सत असत ह्याच्याही पलीकडे. म्हणून तो म्हणाला होता ना, मागे म्हणाले होते भगवान, सदसच्चाहम अर्जुन. सदमध्ये पण मी आहे आणि असतमध्ये सुद्धा मी आहे. सगळीकडे ते भरूनच राहिलेलं तत्त्व आहे. इतकं जर का असेल, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदार होता, त्याला परमात्मा म्हटलेलं आहे. आता परमात्मा काय? आमचा आहे तो आत्मा आहे, तो जीवात्मा आहे. तो आत्तापुरता उपाधीनी बद्ध झालेला आहे आणि म्हणून तो स्वस्वरूप विसरला आहे. आपण बादलीचं उदाहरण पाहिलं, तर बादलीत प्रतिबिंब पडतं, सूर्याचंच प्रतिबिंब पडतं. पण बादलीतलं पाणी ओतून दिलं की ते प्रतिबिंब कुठे जातं? तसंच आपलं आहे. शरीराचा नाश झाल्यावर हे चैतन्य तत्त्व कुठे जातं काहीच कळत नाही. किती शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अजून कळलेलं नाही. त्या मूळ बिंबामध्ये ते लीन होतं. तसंच इथे आहे. मग हा जो आत्मा आहे ना, हा कुठे आहे? सगळीकडे. आणि आमच्या सगळ्या अवस्थांमध्ये. आत्ता आपण जागे आहोत म्हणून बोलतो आहे, म्हणून तो आहे असं नाही आहे. तुम्ही झोपता तेव्हाही तो आहे, तुम्ही स्वप्न बघत असता तेव्हाही तो आहेच. तो सगळीकडे आहे, सगळ्या अवस्थांमध्ये. त्यामुळे त्वम देहत्रयातीतः, त्वम गुणत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः, सगळ्याच्या पलीकडेच तो आहे. आणि म्हणून तर आचार्यांनी मनीषा पंचकामध्ये इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. आचार्य म्हणतात, जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्फुटतरा या संविदृजृंभते या ब्रह्मादिपिपीलकांततनुषु प्रोक्ता जगत्साक्षिणी सैवाहन्न च दृश्यवस्त्विति दृढ प्रज्ञापि यस्यास्ति चेत् चांडालोस्तु सतुद्विजोस्ति गुरुरत् येषा मनीषा मम. कुठे कुठे आहे तो? सगळ्या अवस्थामध्ये तोच आहे. आम्ही जेव्हा गाढ झोपतो, आम्हाला काही कळत नाही, जगाचं भानसुद्धा नसतं, तेव्हाही तो जागाच आहे. तुम्ही स्वप्न बघता तेव्हाही तो आहेच आहे. जागे असता तेव्हाही तो आहे. कुठे आहे? या ब्रह्मादि पिपीलकांत तनुषु. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्या शरीरामध्ये जी संवित आहे, फार सुंदर शब्द वापरला आहे. संवित म्हणजे चेतना, जाणीव जी आहे ना, ती हाच आहे. ही संपूर्ण चेतना, जाणीव आहे तो हाच आहे. त्यामुळे प्रोता जगत साक्षी, आणि सगळ्याचं साक्षी आहे. पुन्हा सगळ्यात आहे पण कशातही नाही आहे. आणि मग तो हे जो कोणी मला समजून सांगतो त्याला मी गुरु मानीन, असं आचार्यांनी म्हटलं आहे. एषा मनीषा मम. संवित अतिशय गोड शब्द आहे, जाणीव. आणि दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी म्हटलेलं आहे, जाणीव म्हणजेच विष्णू. विष्णू स्वरूपच आहे. ही जाणीव काय आहे? तिला संविद म्हणा, संवेदना म्हणा, आत्मज्योती म्हणा, स्त्रीलिंगी कितीही क्रियापदं वापरा, किंवा तो म्हणा, परमात्मा म्हणा, परमेश्वर म्हणा, काय किंवा नपुसकलिंगी वापरा, ते चैतन्य, ते तत्त्व, काहीही म्हणा हो. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, सगळ्यात तो आहेच. तो काय तुम्ही 100 नावं दिलीत तरी त्याचं पुरेपूर वर्णन करताच येत नाही. मग असा हा ओतप्रोत व्याप्त आहे, साक्षी स्वरूप आहे. आणि म्हणूनच
जे दृश्य आहे ते मी नाही. आता एवढं तर पक्कं झालं, एवढं तर ठरलं. जे दिसतंय ते मी नाही. माझा हात दिसतोय की नाही, म्हणजे हा हात मी नाही, हे घड्याळ म्हणजे मी नाही, ही साडी म्हणजे मी नाही, एवढं तर आपल्याला सहज कुणालाही कळतं. पण हे सगळ्याच्या पलीकडे माझं मन म्हणजे सुद्धा मी नाही, माझी बुद्धी म्हणजे सुद्धा मी नाही. या मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला, चित्ताला प्रेरणा देणारा तो वेगळाच तिसराच कोणीतरी आहे. म्हणून म्हणले उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मेत्युदाहृतः. आता बाकी सगळं आहे ते अनात्मा आहे आणि फक्त तो एकटाच आत्मा आहे. पण तो कसा आहे, अव्यय आहे, साक्षी आहे, चेतन आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे. तो म्हणतो मी काहीच करत नाही, मी भोगतही नाही, काही करतही नाही. पण तरीसुद्धा हे काही न करता तो पुरुषाणाम उत्तम हा म्हणजेच पुरुषोत्तम आहे. मागेसुद्धा 7व्या अध्यायात भगवंत म्हणालेच होते, मत्तः परतरं नान्यत्, माझ्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे. किंचित अस्ति धनंजय, किंचितसुद्धा माझ्या पलीकडे काहीच नाही, मी सगळीकडे भरून राहिलेलं आहे. माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, कुणीही निरतिशय नाही आहे. मागे आपण एकदा शब्द पाहिला होता भूमा. भूमा म्हणजे सगळ्यात मोठा, सगळ्यात विशाल. आता हा भूमा आहे, श्रेष्ठ आहे, सगळ्यांना व्यापून परत तो उरलाच आहे. दशांगुळ तो शिल्लक राहिलेलाच आहे, तो संपत नाही. सगळीकडे भरलं, आता संपलं, आता काही कपॅसिटी संपली असं काही होत नाही बरं का. त्याचं ब्रह्मांड अशी काय अनंत कोटी ब्रह्मांड तो व्यापून राहिला तरी तो शिल्लकच आहे. आणि म्हणून म्हटलेले उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयम आविश्य, त्रैलोक्याला व्यापून तो उरलेला आहे. बिभर्ती, धारण करतो तो. आणि अव्यय हा ईश्वरा, तो अव्यय आहे ना, तो अविकारी आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. की आता तो थकला आहे, आता तो म्हातारा झाला आहे, आता त्याला होत नाही, तो रिटायर्ड झाला, असं काही होत नाही बरं का. तो अव्यय आहे, तो ईश्वर आहे, तो सगळं शासन करणारा आहे. आता हे सगळं इथपर्यंत आपण आलो. पुढचा श्लोक आता काय सांगतो, 18वा श्लोक, यस्माक्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तमः. क्षर पाहिलं आणि अक्षर पाहिलं. आता शब्द काय सुंदर वापरले, यस्मात, ज्या अर्थी. आपण आत्तापर्यंत तस्मात पुष्कळ वेळा पाहिलं होतं नाही का. तस्मात म्हणजे म्हणून, हे असं 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 झालं, विषयाचा उपसंहार होतो तेव्हा आपण तस्मात वापरतो. मी एकदा तुम्हाला गृहपाठ पण दिला होता की नुसती तस्मातचे श्लोक शोधून काढूया आपण, कारण तस्मातमध्ये सगळा आशय आलेला असतो. पण इथे तस्मात नाही आहे, इथे यस्मात आहे. यस्मात याचा अर्थ आहे ज्या अर्थी. कारणच्या उलट म्हणून असतं ना. तस्मात म्हणजे म्हणून असेल तर यस्मात म्हणजे कारण. ज्या अर्थी क्षरम अतीतोहम, जसा मी ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडे आहे, अक्षरात अपि, क्षराच्या पलीकडे जसा मी आहे तसा अक्षराच्या पलीकडे पण आहे. च उत्तम हा, पण नुसताच पलीकडे नाही आहे, पण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. यस्मात क्षरमतीतोहम अक्षरात अपि चोत्तम. अतीत शब्दसुद्धा पुष्कळ वेळा पाहतो नाही का, हिंदीमध्ये वापरला जातो. अतीत, अतीत म्हणजे भूतकाळ. पण इथे ई धातू आहे, ई म्हणजे जाणे, आणि अतिईत म्हणजे फार पलीकडे गेलेला तो भूतकाळ. आणि इथे भूतकाळ नाही, इथे फक्त पलीकडे ह्या अर्थी, पण पलीकडे नुसता नाही तर उत्तम आहे. यस्मात क्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तमः असं म्हटलेलं आहे. आता मीच का पुरुषोत्तम आहे हेही भगवंत सांगत आहेत. आता अतोस्मी लोके वेदेच. आता कारण म्हटलं आणि मग अतः, अतः म्हणजे म्हणून. असं ज्या अर्थी मी असा आहे, क्षराच्या पलीकडे, अक्षराच्या पलीकडे उत्तम आहे, त्या अर्थी अतः अस्मी, म्हणून त्या अर्थी लोके वेदेच, लोकांमध्ये, लोक म्हणजे आपली प्रजा ह्या अर्थी नाही, त्रैलोक्यामध्ये आणि वेदामध्ये प्रथितः, प्रथितः म्हणजे प्रसिद्ध झालो आहे. काय म्हणून, पुरुषोत्तम म्हणून मी प्रसिद्ध आहे. आपली पब्लिसिटीची इथे व्याख्या नाही लावायची बरं का. प्रसिद्ध आहे म्हणजे सगळ्यांना ठाऊक आहे. हा पुरुषोत्तम कोण आहे हे वेदांना माहिती आहे, त्रैलोक्याला माहिती आहे. असा तो, म्हणजे मी अव्यक्त आहे, म्हणजे महत्हून किंवा अव्यक्त उत्तम आहे, आणि अव्यक्ताहून सुद्धा अतीत असा परमपुरुष आहे, तोच मी आहे. म्हणून अतोस्मी लोके वेदेच प्रथितः पुरुषोत्तम असा मी आहे. आता भगवंत मीच का पुरुषोत्तम आहे हे पण सांगतात बरं का. बघा,
मी नाशवंत जडवर्ग क्षेत्रापासून तर पलीकडे आहेच आहे, पण मायास्थित अविनाशी जीवात्म्यास होऊन सुद्धा उत्तम आहे. हा जो जीवात्मा आहे ना तुमच्या आमच्या शरीरातला, त्याच्यापेक्षा सुद्धा मी उत्तम आहे. आणि म्हणून लोकांमध्ये आणि वेदांमध्ये मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. आता पुरुषोत्तम का म्हटले ते बघूया बरं का. 4 भाग बघूया आपण, ह्या निमित्ताने बघूया. इथे तो विषय नाही आहे खरं तर. अनात्मा कुणाला म्हणतात? अनात्मा म्हणजे सगळ्या जड गोष्टी आहेत, किंवा जो काही मानतच नाही ना, जो देहाला सर्वस्व मानतो तो, ती व्यक्तीसुद्धा अनात्माच आहे शेवटी. कारण त्यांना परमेश्वराचं अस्तित्वच मान्यच नाही आहे, अस्तित्व माहितीच नाही आहे. जीवात्मा कोणाला म्हटलं आहे की जो प्रपंचाच्या बंधनात आहे, पण देह म्हणजे मी नाही एवढं कळतं आहे. म्हणजे आपल्यासारखे लोक साधारण आम्हाला एवढं कळतं की आता खूप आपण ऐकलं, वाचलं, अभ्यास केला, म्हणजे देह म्हणजे मी नाही एवढं कळतं आहे, त्याला म्हटलेलं आहे जीवात्मा. मग शुद्ध आत्मा कुणाला म्हटलेलं आहे? चित्तशुद्धीने जो स्वरूप ओळखतो आणि या सगळ्यांचा जो अतीत आहे तो, त्याला म्हटलेलं आहे शुद्ध आत्मा. आणि परमात्मा म्हणजेच पुरुषोत्तम. या पुरुषोत्तमाचं जे यथार्थ रूप आहे, तो जो जाणतो त्याला कुठलं फळ मिळतं हेही जाणून घेणार आहोत. आता हे पुढे आपण जाणणार आहोत की ज्याला हे कळलं, ज्यांनी अशी उपासना साधना केली, त्याला फळ काय मिळतं ते आता पुढच्या 19व्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा. आता 19वा श्लोक, आता शेवटचे 2च श्लोक राहिलेले आहेत. भगवंत म्हणतात, यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं ससर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. यो यो म्हणजे यहा आहे ना, यहा म्हणजे जो काय करतो, माम एव मलाच, माम म्हणजे मला आणि एव म्हणजे मलाच, जानाति मला जाणतो. कसा? पुरुषोत्तम म्हणून जाणतो. यो माम एव पुरुषोत्तमम जानाति. तो कसा आहे? पण तो माणूस कसा आहे? असम्मूढ आहे. गीतेचं वैशिष्ट्य, ही गीतेची परिभाषा आहे. असम्मूढ आहे तो माणूस जो आहे, जो ज्ञानी आहे तो असम्मूढ आहे. हां, असम्मूढ म्हणजे काय आहे तर समजून घेऊया. मूढ म्हणजे सुद्धा मूर्ख नाही बरं का. मूढमध्ये मुह धातू आहे. मुह म्हणजे मोहित होणे, भ्रमित होणे किंवा द्वंद्वामध्ये पडणं, त्याला मुह धातू म्हटलेलं आहे. आणि मूढ म्हणजे मोहित झाला, ज्याला डिसिजन घेता येत नाही, ज्याला निर्णय करता येत नाही, तो मूढ. आता सम्मूढ म्हणजे फारच, सम म्हणजे आणखीनच जो मूढ आहे किंवा ज्याला हे अध्यात्मामधले काही कळत नाही आहे, तो सम्मूढ आहे. पण हे ज्याच्याकडे नाही तो असम्मूढ आहे. म्हणजे ह्याच्या पलीकडे जो पोचला आहे तो असम्मूढ म्हणजेच ज्ञानी आहे. असा थोडासा घास घेतला आहे द्राविडी प्राणायामाने. आधी मूढचा अर्थ समजून घ्यायचा, मग सम्मूढचा घ्यायचा आणि मग असम्मूढ, असा उलटा क्रमाने आपण प्रवास केला. पण एवढं आता नक्की झालं की असम्मूढ म्हणजे ज्ञानी, विज्ञान किंवा साधक सिद्ध पोचलेला असा जो आहे तो काय करतो, ह्याला पुरुषोत्तम म्हणून जाणून घेतो. आता कळलं आपल्याला, अन्वय पण कळला. यहा माम एव पुरुषोत्तमम इव एव जानाति सहा असम्मूढा. तो असम्मूढ आहे. मग तो काय करतो, ससर्ववित भजति मां. सर्ववित, तो यहा म्हटलंय म्हणून 6 आलं ना खाली लगेच. यहा आणि 6, तो काय करतो, सर्ववित सगळं जाणणार आहे. विद म्हणजे जाणणे आणि सर्व जाणणार आहे. आणि मग नुसताच तो जाणून थांबत नाही, भजति माम, माझी उपासना करतो. म्हणजे हळद कुंकू गंध अक्षदा फूल नाही, हां, उपासना करतो म्हणजे मला शब्दशः तत्वतः यथार्थपणाने जाणतो. आणि नुसताच जाणत नाही, सर्व भावेन भारत. सर्ववित भजति माम, मला जाणतो. कसा? सर्व भावेन, सगळ्या प्रकारच्या भावानी, भक्तिभावानी, अस्तित्वानी तो जाणतो. आणि इथे अर्जुनाला म्हटलेलं आहे भारत असा. आणि खरंच आहे, एकदा ते कळलं की सगळं कळलं. आज तुकाराम महाराजांनी म्हटले की एक परमेश्वराला जाणलं की सगळ्या जगाचं ज्ञान झालेलं आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, नाही घाटावे लागत एक शिते कळे भात. आपल्याकडे पण म्हण आहे ना, शितावरून भाताची परीक्षा. एक कळलं की सगळं. तो सगळा भात शिजलाय का नाही प्रत्येक शीत काही चाचपून बघावं लागत नाही.
शीतावरनं भाताची परीक्षा होते तसाच तो एक परमेश्वर जाणला की सगळं जाणल्यासारखं आहे. आता आणि इथे सुद्धा भारत म्हटलेलं आहे ना, भारत हे, आणि पुढच्या श्लोकामध्ये अनघ आणि भारत असे दोन्ही विशेषणं वापरली आहेत अर्जुनाला. अनघचा तर अर्थ बघणारच होता आपण पुढच्या ह्याच्यात, पण भारत, भा म्हणजे ब्रह्मविद्या, आणि ब्रह्मविद्येमध्ये जो रत आहे, ज्याला त्याची ओढ आहे, ज्याची जिज्ञासा आहे, असा भारत आहे. भारत देशाचा संबंध नाही बरं का. हा भारत म्हणजे हा अर्जुन आहे, आणि ज्याला ती तळमळ आहे, ज्याला ती जिज्ञासा आहे, ज्याला ती ओढ आहे, ज्याला ते अगदी जाणूनच घ्यायचं आहे, त्यालाच हे ज्ञान शक्य आहे. म्हणून इथे अर्जुनाला भारत म्हटलेलं आहे. आणि हे गुह्य ज्ञान आहे ना, हे कुणालाही द्यायचंच नसतं बरं का. इदम अशिष्याय न देयम, अथर्वशीर्षामध्ये सुद्धा म्हणले कुणाला वाटेल त्याला द्यायचंच नाही, कारण हे उपनिषद आहे, हे ब्रह्ममंत्र आहेत हे सगळे. त्यामुळे गुह्य ज्ञान अनधिक पुरुषाला कधीच देऊ नये असंही म्हटलेलं आहे. आता शेवटचा, अगदी शेवटचा श्लोक आपण बघणार आहोत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. काय म्हणतात भगवंत, काय बघा. 15वा अध्याय कलशाध्याय आहे, त्याच्यातले शेवटचे 4 श्लोक, आणि त्याच्यातला आता शेवटचा, 4तला आणखीन शेवटचा, म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, सगळं तात्पर्य आता आलेलं आहे. भगवंत म्हणतात इति, इति म्हणजे असं, आणि हे असं म्हणजे नुसतं 15व्या अध्यायापुरतं नाही बरं का. अथ व्यवस्थितान दृष्ट्वापासून सुरू झालेलं आहे ना, पहिल्या अध्यायातला 21वा श्लोक आहे. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा, अथपासून सुरुवात झाली, आता इथे इतिपर्यंत येऊन ठेपलेले आहेत. अथ म्हणजे आता, आणि इति म्हणजे संपलं. आता सांगतो तुला इति. आता काय सांगतो तुला, गुह्यतमम. मग अशी उत्तम पाहिलं होतं, आता गुह्यतम. तम म्हणजे सुपरलेटिव्ह, हे तर आपल्याला आता कळलं आहे. गुह्यातलं गुह्य. आपण सुद्धा काहीतरी गुपित गोष्ट सांगतो, आपली पण काही सिक्रेट्स असतात. आपण जवळच्या मैत्रिणीला, आईला, भावाला, बहिणीला काहीतरी आपलं सिक्रेट सांगतो. हे तसं नाही आहे हो. ही तुमची किंवा देशादेशांची काही सिक्रेट्स असतात, गुप्तहेर असतात, काही खाती असतात, काही रहस्य असतात. ती आहेतच, ती महत्त्वाचीच आहेत. पण हे त्या सगळ्यापेक्षा तम, गुह्यतम, सगळ्यात उत्तम गुह्य काय आहे ते इति गुह्यतमं शास्त्र. आणि हे इथे शब्द वापरला आहे शास्त्र. आत्तापर्यंत शास्त्र नव्हता शब्द वापरला, वेगवेगळे शब्द वापरले होते, पण शास्त्र हा शब्द वापरला नव्हता, आणि तो आता इथे वापरला आहे. इति गुह्यतमं शास्त्र मिदम उक्तम मया नघ. इदम उक्तम हे शास्त्र आहे, ते इदम हे शास्त्र मया उक्तम मी सांगितलं आहे तुला, आणि म्हणून एतद्बुद्ध्वा हे जाणून घेऊन मग काय करायचं आहे, बुद्धिमान स्यात्, बुद्धिमान व्हायचे. हे जाणून घेऊन जो बुद्धिमान होतो तो कृतकृत्य होतो. हे भारता, हे अर्जुना, तो कृतकृत्य होतो असंही म्हटलेलं आहे. बघा काय सुंदर उपदेश केलेला आहे. आता हे जरी अर्जुन, आता अनघ म्हटलेलं आहे, मागे पण एकदा अनघ म्हटलं होतं भगवंतांनी अर्जुनाला. जिथे काहीतरी अतिशय स्पेशल सांगायचे, काहीतरी गुह्य सांगायचे, काहीतरी महत्त्वाचं सांगायचे, तेव्हा अनघ म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, जो अतिशय निष्पाप आहे, निर्व्याज आहे, ज्याच्या मनामध्ये द्वेषभाव नाही, वैरभाव नाही, असा जो अर्जुन आहे, त्याला आता हे गुह्य ज्ञान भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करताना इति गुह्यतमं शास्त्र, हे गुह्याती गुह्य ज्ञान आहे, आणि हे ज्ञान इतरांना कुणालाही द्यायचं नसतं बरं का. लक्षातच ठेवूया आपण, कुठलंही अध्यात्मातलं जे ज्ञान आहे ते कुणालाही इतर दुष्टांना देऊ नये, नाहीतर त्याचा दुरुपयोग केला जातो. शेवटीसुद्धा आपण 18व्या अध्यायात बघणारच आहोत. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च अशुश्रूषवे वाच्यन न च मायोभ्यसूयते. वाटेल त्याला द्यायचंच नाही. म्हणून तर हे फक्त अर्जुनाला दिलेलं आहे, सगळ्या पांडवांना सुद्धा दिलं नाही, किंवा वाटेल त्या सगळ्या सेनेला दिलं नाही आहे. सगळे होते तिथे, पण हे ज्ञान फक्त अर्जुनाला आणि अर्जुनाच्या बरोबर फक्त संजयला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे हे अनधिकारी पुरुषाला द्यायचंच नसतं. हे आता भगवद्गीता, आणि हे कुठलं शास्त्र आहे सांगू का, कुठलं काय भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र असं शास्त्र नाही आहे. हे मोक्षशास्त्र आहे.
हे मोक्षाचं शास्त्र आहे. शासनात त्रायते, हे शास्त्रांचं शास्त्र आहे आणि ही कलांची कला आहे. भगवद्गीतेचं हेच वैशिष्ट्य आहे. अगदी पहिल्या प्रस्तावनेपासून आपण बघतोय हे शास्त्रामधलं श्रेष्ठ शास्त्र आहे आणि कलांमधली श्रेष्ठ कला आहे. शास्त्र आणि कलामध्ये फरक आहे की जसं ज्ञान आणि विद्यामध्ये फरक आहे बरं का. ज्ञान वेगळं आणि विद्या वेगळी. राजविद्या राजगुह्य, ते ज्ञान नाही आहे, ती विद्या आहे. पण इथे सुद्धा हे शास्त्र वेगळं आणि कला वेगळी. शास्त्र काय करतं तर शास्त्र फक्त स्टेटमेंट करतं. काय स्टेटमेंट करतं शास्त्र? स्टेटमेंट काय करतो? पृथ्वी गोल आहे आणि मग त्याची कला काय आहे तर पृथ्वीला प्रदक्षिणा, पृथ्वीच्या ज्याच ठिकाणापासून तुम्ही सुरुवात कराल बरोबर गेलात तर पुन्हा त्याच ठिकाणी परत येता, ही कला झाली. किंवा पृथ्वीला गुरुत्वाकर्षण आहे एवढं आम्हाला माहिती आहे, हे शास्त्र आहे, हे स्टेटमेंट आहे, हे प्युअर सायन्स आहे, एवढं आम्हाला माहिती आहे. पण त्याच्यातनं माणसांनी कलेच्या जोरावर काय शोधून काढलं की गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे जड वस्तू लवकर आपटते पृथ्वीवर आणि हलकी वस्तू तरंगत 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 खाली येते. पीस कसं येतं ते म्हातारी सावरीचा कापूस कसा हळूहळू खाली येतो. पण ह्या ज्ञानाचा, या शास्त्राचा उपयोग करून माणसाने पॅराशूटचा शोध लावला. हवाई छत्री आहे ना, विमानाचा काही ॲक्सिडेंट झाला तर त्या हवाई छत्री उघडली की माणूस हळूहळू खाली येतो, त्यामुळे आपटत नाही आणि फारसे अपघात किंवा दुर्घटना घडत नाहीत. म्हणजे शास्त्र आणि कला वेगळी आहे. पण गीतेमध्ये असं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये स्टेटमेंट पण आहे आणि त्याच्यामध्ये उपयोजन पण आहे. शास्त्र पण आहे आणि कला पण आहे. शास्त्रांचं शास्त्र आहे, कलांची कला आहे. आता हे सगळं सांगितलं जरी हे गुह्यतम शास्त्र आहे ना, इथे गुह्यतमम शास्त्र कसं आहे? कारण आत्मसुख देणार आहे, आत्मज्ञान देणार आहे आणि ते अतींद्रिय आहे, निरतिशय आहे. आणि शेवटी हे ज्ञान झालं की सगळं तिथे संपतं. फुल स्टॉप आहे तिथे, फुल स्टॉप, पुढे रस्ताच नाही आहे. एक ज्ञान झालं, सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळी कर्म संपवून जातात तिथे ज्ञान झालं की. आत्मज्ञान झालं की भगवंतांनी सांगितलं न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. मला करण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणून ही ज्ञानाचं ज्ञान, कलांची कला आहे. आणि कुठलीही अवस्था असली, मगाशी आपण पाहिलं ना की प्रत्येक प्रसंगाचा स्वीकार करायचा, आनंदाने स्वीकार करायचा, कारण तोही परमेश्वराचा प्रसादच आहे. मला एखादं दुखणं दिलं त्यांनी तरी म्हणायचं की बरं झालं, माझा पाय मोडला, मला आता गीताचा तरी अभ्यास करता येईल, बरं झालं, सारखं बरं झालंच म्हणायचं. काहीही त्यांनी दिलं ना, सुख दिलं तर आपल्याला आनंद होतोच, त्याच्यात काही प्रश्नच नाही. पण त्यांनीसुद्धा अति नाचायचं नाही, अति हुरळून जायचं नाही आणि दुःखाने होरपळून जायचं नाही. सारखं म्हणायचं बरं झालं देवा, तू हा प्रसाद दिलास. म्हणजे मग कशाचंच आपल्याला वैषम्य वाटणार नाही, दुःख वाटणार नाही, त्याचे क्लेश होणार नाही. म्हणून तर भगवंत म्हणा किंवा आमचे आचार्य म्हणा, शंकराचार्य म्हणतात योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नंदती नंदती नंदत्येव. आनंदच, फक्त आनंद आहे. मग योगात असा, नाहीतर भोगात असा, संगात असा किंवा निस्संग असा. तोही श्लोक पाहिला होता आपण, असंगोहम 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 पुनः पुनः सच्चिदानंद रूपोहम अहमेवाहमव्ययः. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मीच अव्यय आहे, मीच परमेश्वर आहे, मीच सगळे, अहम ब्रह्मास्मी. अशी जेव्हा अनुभूती येते तेव्हा म्हटलेलं आहे एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात्. बुद्धिमान माणसाने हे जाणून घ्यावं आणि काय व्हावं? कृतकृत्य व्हावं. कृतकृत्य व्हावं म्हणजे काय आहे? आपण व्यवहारात उगीच म्हणतो चला बंगला झाला, गाडी झाली, मुलांची शिक्षणं झाली, त्यांचे संसार लागले म्हणजे मी कृतकृत्य झालो. अहो हे फारच क्षुद्र आहे, फारच क्षुद्र आहे. कृतकृत्य किंवा कृतार्थ म्हणतो आपण, पण कृतार्थ म्हणजे सगळे पुरुषार्थ योग्य प्रमाणात योग्य रीतीने माझ्या हातून पूर्ण झाले, कृतार्थ. आणि कृतकृत्य म्हणजे काय आहे? तर जे मला कर्तव्य काम सोपवलं होतं ना भगवंतानी, ते मी केलं. कुणाला विचारायचं, कुठनं सर्टिफिकेट आणायचं हे तुम्ही काम केलंत का नाही? कुठलं दुसरीकडे जायचं नाही, तोच आत बसला आहे ना, माझ्याच आत बसला आहे. मला बरोबर माहिती आहे, जगाला मी फसवीन
की नाही नाही मी अशी इतकी चांगली आहे. आपल्या आत्म्याला आपण फसवू शकत नाही. आणि त्यांनी एकदा शाबासकी दिली ना की तुम्ही कृतकृत्य झालात. आतून शाबासकी मिळायला पाहिजे. पाहिलं होतं ना आपण 13व्या अध्यायामध्ये, उपद्रष्टा अनुमंताच भरता भोगता पाहिलं होतं. तो उपद्रष्टा तोच आहे, तो अनुमंता तोच आहे, अनुमोदन देतो, तो शाबासकी देतो, तो कौतुक करतो. आपण एखादं लहानसं काम जरी केलं ना, कुणाला मदत केली, कुणाला माहिती नाही बरं का, कुणी फोटो काढला नाही, कुणी बातमी छापली नाही माझ्या काय मदत मी केली आहे, समाजसेवा काही माहीत नाही, पण त्याला माहिती आणि मला माहिती, बास एवढाच प्रश्नच संपला. मग तो मला म्हणतो, रात्री झोपताना जेव्हा मी दिवसभराचा आढावा घेते तेव्हा तो म्हणतो की शाब्बास, छान काम केलंस बरं का तू. तेच बक्षीस आहे आणि तेच कृतकृत्यता आहे. बाकी काही किती पैसे मिळवले, किती फार्म हाऊस बांधले, किती गाड्या आणल्यात, याला काही अर्थ नाही आहे. ते काय कोणीही करू शकेल, त्याला फार महत्त्व नाही आहे. किंवा किती सत्ता गाजवली, किती मंत्रीपद किती वर्ष भूषवलं, असलं काही कृतकृत्य नाही आहे. हे कृतकृत्य म्हणजे कृतम कृत्यम कर्तव्यम येन सहा कृतकृत्य. जे कर्तव्य कर्म होतं ते ज्यांनी केलं तो कृतकृत्य, आणि ज्यांनी चारी पुरुषार्थ साधले तो कृतार्थ. आता ही बघा, हे आपण शेवटाकडे, अगदी शेवटाकडे चाललो आहे. हे सोहमची अनुभूती येणं म्हणजे नेमकं काय आहे? सोहमची अनुभूती येते, आतून येते. बाहेरनं काही बोर्ड लावावं लागत नाही, लेबल लावावं लागत नाही की मला आली बरं का अनुभूती. सोहम, सोहम तो आणि मी एकच आहे. ईश्वरी अंशामध्ये आपण सामावून जाणं, त्याच्याशी मर्ज होणं, त्याच्यामध्ये विलीन होणं किंवा अहम शून्य होणं. किंवा बघा ना, आग एखादी, आता होळी असेल किंवा शेकोटी असेल, त्याच्यात मग ठिणग्या उडतात. आपलं तसंच आहे. खरं म्हटलं तर ते तसंच आहे. एक मोठी आग, हे उदाहरण बरं का, हे असं काही नाही आहे, असं नाही आहे, पण उदाहरणापुरतं. आग मोठी एक पेटलेली, अगदी मोठी आग, होळी पेटलेली आहे आणि त्याच्यात ठिणग्या उडतात, लांब लांब ठिणग्या आहेत. पण आग आणि ठिणकीमध्ये विरोध आहे का? की आग उष्ण आहे आणि ठिणगी अगदी गार आहे, बर्फाच, असा आहे का? असा विरोध नसतोच, असा नसतोच कधी. मग त्याच्यात आणि आमच्यात कसा काय विरोध असेल? अहो, मी म्हणजे तोच आहे, तो म्हणजे मीच आहे. म्हणजेच मी परमात्म स्वरूप आहे हे ओळखायचे, हे जाणून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आचरण करायचे. सगळीकडे ईश्वर भावानी बघायला लागलो तर दिसतोच ईश्वर, सगळ्यामध्ये ईश्वर दिसतो. धुळीच्या कणामध्ये सुद्धा तो दिसतोच, गाढवामध्ये दिसतोच. एकनाथ महाराजांना दिसला, आम्हाला का नाही दिसणार? कारण आमचं मन व्यापक झालेलं नाही, विश्वरूप झालेलं नाही. ते जेव्हा व्यापक होईल आणि खरंच आहे, आणि हे सगळं करत असताना तो आहेच, तो सगळीकडे साक्षी भावानी आहे, साक्षी रूपाने तो सगळ्या आमच्या हालचाली न्याहाळतो आहे बरं का. लक्षात घ्या, तो आहेच, पण तो कसा आहे, तो दिसत नाही, तो भासत नाही. आहे याची आम्हाला जाणीवही होत नाही. आम्ही नाटकाला जातो, आम्ही सिनेमाला जातो, तेव्हा काय असतं, अगदी आम्ही लवकर गेलो तर तो पांढरा पडदा दिसतो नुसता. सिनेमाचा पांढरा आणि नाटकाचा लाल पडदा असेल, नुसता पडदा असतो. पण मग नंतर काय होतं, नाटक सुरू होतं आणि तो मंचावरचा दिवा लागतो. किंवा सिनेमामध्ये मंचावरचा जेव्हा दिवा लागतो तेव्हा मग ते सगळी नाटकातली पात्रं येतात, ते त्यांचे संवाद बोलतात, मग ती कथा पुढे सरकते. मग कधी ती सुखांत असते, कधी दुःखांत असते, कधी आम्ही खदाखदा हसतो, कधी आम्ही डोळ्याला रुमाल लावतो. पण त्या दिव्याला काही आहे का? त्याचं दिवा काही ओला होतो का? पूर आला समजा, भूकंप झाला, त्या दिव्याला काही नाही आहे. मग तसाच जसा पटगृहामध्ये चित्रपटगृहामधला दिवा जसा काम करतो तसाच हा आहे, साक्षीभूत आहे, नित्य अलिप्त आहे, साक्षी भावानी आहे. असा तो सगळीकडे आहेच, पण कुठेही नाही असं म्हटलेलं आहे. आता हे आत्मस्वरूपात अगदी शेवटाकडे आपण 5च मिनिटात संपवणार आहे. एकदा त्या पुरुषोत्तम तत्वाला यथार्थ जाणलं की मोक्षरूप फळ प्राप्त होतंच. यथार्थ आत्तासुद्धा आपण जाणलं आहे की, पण फक्त शब्दांनी जाणले, यथार्थ नाही जाणलं अजून. या गुह्यतम ज्ञानाची आणि शास्त्राची स्तुती केली आहे भगवंतानी, आणि मग ते उपसंहार करतात की हे निष्पाप अर्जुना, तुला हे अतिशय रहस्यमय असं गुप्त ज्ञान सांगितलं. याचं तत्वतः ज्ञान करून जो कोणी मनुष्य घेईल
तो ज्ञानवान आणि कृतार्थ होऊन जाणार आहे. भगवंत सांगतात. शास्त्राची पण व्याख्या आपण पाहिली. शासनात त्रायते इति शास्त्रम. आणि गीता हे शब्द पांडित्याचं शास्त्रच मुळी नाही आहे, तर गीता हे संसार जिंकणारं, संसार म्हणजे दृश्य वस्तूंना जिंकून, म्हणजे आपण पाहिलं ना अक्षराच्या पलीकडे जाणारं असं ते शास्त्र आहे. आणि ते अक्षराच्याही पलीकडे जाणार आहे. या गीतेतली अक्षरं म्हणजे आत्म्याला प्रगट करणारे साक्षात मंत्र आहेत. 15वा अध्याय तर अगदी मंत्रस्वरूपच आहे. मंत्रगीताच म्हटलेलं आहे. हा ज्ञान मंदिराचा कळस आहे. हे गुह्यातिगुह्य शास्त्र जन्मजन्मांतरी का होईना मला उलगडू दे. एका जन्माची साधनाच नाही आहे. आता काल वाचला ना आज कळला अध्याय असं नाहीच आहे. अनेक जन्म संसिद्ध असतात. तो याती परांगती, परमगतीला जायचं असेल तर त्याच्या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला निश्चितपणाने जायलाच पाहिजे. हे करताना असं म्हटलेलं आहे, त्या पुरुषोत्तमाची मला प्रचिती येऊ दे. निर्गुण, निराकार, निरुपाधिक, निर्विशेष, निरवयव, निराकार, अंतर्बाह्य प्रकाश स्वरूप असं ते कूटस्थ असंग चिद्रूप असं ते तत्त्व आहे असं म्हणता येईल. आता तो बघा आणखीन एक शेवट करताना एक 2-3 मिनटं आणखीन एक बोलते बरं का. व्यवहारातलं बोलते म्हणजे आणखीन पटेल आपल्याला. प्रत्येकाच्या हृदयात तो आहेच ना. ह्याच्या नाही आणि त्याच्या आहे असं नाही आहे. सगळ्यांच्या हृदयात समान रूपाने तो आहेच. त्यामुळे तो प्राप्त करायचा नाही की आता मला मिळवायचं आहे असं नाहीच आहे. त्या आत्मज्ञान होणं म्हणजे प्राप्तस्य प्राप्ती. आता बघा आणि कशाने होणार आहे. आता हे शेवटची एक टिप बघूया आणि मग आपण समारोप करूया. एखादा विशेष म्हणजे एखादी साधना केली, काही नामस्मरण असेल, तप असेल, काही यज्ञ असेल, एखादी विशेष साधना, गुण, योग्यता किंवा लक्षण याच्या मोबदल्यात परमात्म्याची प्राप्ती होत नाही. त्याच्या बदल्यात नाही होत. एखाद्या मूल्याच्या मोबदल्यात जी वस्तू प्राप्त होते ती त्यापेक्षा कमी मूल्याची असते. बघा आता लक्षातच घेऊया. फार सुंदर एक उदाहरण सांगितलं आहे. आपण एखादी वस्तू समजा 100 रुपयाला एखादी गोष्ट आहे. मी घेतली एखादी 100 रुपयाची वस्तू घेतली, 1000 रुपयाची, लाख रुपयाची, कितीही घेतली. तर जो विकणारा असतो त्याला माहिती आहे की ही 100 रुपयाची किंमत 100 नाही आहे, 90 तरी असेल, 85 असेल, 80 असेल. त्याला काहीतरी प्रॉफिट असतोच ना. म्हणजे आपण जे मूल्य देतो, आपण जे पैसे देतो त्यापेक्षा ती किंमत कमी असते ना. त्या वस्तूची किंमत 100 रुपयाला मी घेतली किंवा गणिताच्या भाषेत दर्शनी मूल्य वगैरे आपण म्हणतो, पण मी 100 रुपये दिले पण ती वस्तू होती 80 रुपयाचीच. म्हणजे मूल्य देतो त्याच्यापेक्षा ती वस्तू कमी दर्जाची असते. आता तुम्ही जे साधना करताय, जे जपजाप्य करताय, जे तप करताय, काय काय गोष्टी करताय त्यापेक्षा परमात्मा कमी आहे असं म्हणायचं तुम्हाला? परमात्म्याचं मूल्य कमी आहे? शक्य तरी आहे का? परमात्म्यापेक्षा कशाचंच मूल्य जास्त असूच शकत नाही. त्यामुळे परमात्मा कशाहीपेक्षा कमी नाही. त्यामुळे त्यांना खरेदी करता येत नाही ना. खरेदी करता आलं असतं तर आम्ही वाटेल ते केलं असतं. काय किंमत केवढ्याला आहे, चला चुकते करून टाका, जीपे करा, नाहीतर चेक द्या, नाहीतर RTGS करा, आम्ही करून टाकलं असतं. तसं नाही ना, ते नाही ना मिळत. म्हणून तर आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. फक्त तुमचा शुद्ध भाव पाहिजे हो. बाकी तुमच्याकडे काही देव बाजारचा भाजीपाला नाही होती. काय कोथिंबिरीची जुडी आहे का? चला स्वस्त मिळाली पटकन 4 जुड्या घेतल्या, असं नाही आहे. तो परमात्मा आहे, तो कशापेक्षा कमी नाही आहे. आणि पैशाचा खरा तर उपयोग नसतोच. आणि म्हणून तो परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला सगळीकडे आधी परमात्मा दिसायला पाहिजे आणि मग तो भेटेल, मग तो प्राप्त होईल. मग आता दृष्टी बदलूया आपण ह्या निमित्ताने, या 15व्या अध्यायाच्या निमित्ताने. चष्मा नाही बदलायचा, दृष्टी बदलूया. आणि ही दृष्टी बदलली तर सगळीकडे खरोखर परमात्म्याचं स्वरूप. बोलायचं आहे ते परमेश्वराशीच, बाकी इतर काही गप्पा गोष्टी गॉसिपिंग नकोच. बोलायचे ते परमेश्वराशी, पाहायचे ते फक्त परमेश्वर, ऐकायचं आहे तो परमेश्वर, चव घ्यायची ती अन्न तरी काय आहे? तुम्ही भात पोळी आमटी भाजी खाता ते परमेश्वरच आहे, त्याची चव घ्या. विठ्ठल नाम ग्रासो ग्रासी तो जेविलाची उपवासी. इतकं विठ्ठल नाम घेतलं किंवा कुठलंही नाम घ्या प्रत्येक. त्यामुळे सगळी पंचज्ञानेंद्रिय तिकडे वळवायचे.
पंचकर्मेंद्रिय पण वळवायचे आहेत आणि त्या 10 इंद्रियाच्या जोडीला ते मन पण, म्हणजे 11 इंद्रिय तिकडे वळवलीत तर काय शक्य नाही आहे? शक्य आहे. परमात्मप्राप्तीसुद्धा शक्य आहे. आणि हेच आपण त्या योगेश्वराच्या कडे मागूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्या योगेश्वराची प्रार्थना करते. त्याला म्हणते की आम्हाला तुझ्यापर्यंत यायचं आहे. तेच गंतव्यस्थान आमचं आहे आणि तिथपर्यंत आम्हाला घेऊन चल किंवा त्यापर्यंत पोचण्याची बुद्धीसुद्धा तूच आम्हाला दे, अशीच प्रार्थना करूया. आणि आज इथेच थांबूया. फक्त ते 6 श्लोक आज म्हणते आणि मग आपण प्रार्थना म्हणूया आणि मग समारोप करूया. पुढच्या भागामध्ये 16वा अध्याय आपण सुरू करणार आहोत. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. प्रार्थना म्हणूया. ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.